20व्या पर्वाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेचा आपण लाईव्ह लॉट्स मात्र या ठिकाणी पाहत आहोत। दुसरी गोष्ट की कुठल्याही संघाला ऍडजस्टमेंट केलं जाणार नाहीये। एकूण 38 संघांना आतापर्यंत सहभाग घेतलेला आहे। 38 संघांच्या चिठ्ठ्या आमच्याकडे आहेत, परंतु जर अजूनही 2 संघ जर आले तर मात्र त्या 2 संघांना शेवटच्या दिवसामध्ये कदाचित संधी देऊ जाऊ शकेल। जर 2 संघ जर आले नाहीत तर अंतिम दिवसामध्ये फक्त 8 संघ असतील, याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी। चला आपण पहिल्या दिवसाची लॉट्स इथे ओपन करतोय। योगेश 2 मिनिट आपण थांबायचं आहे। चला पहिला मान बाळाराम मेहर साहेबांना, जे ओम साई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आहेत। आणि उद्घाटनीय सामना धनेश 11 कुकसे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा, जो नुकताच सामना पाहिला। आणि पुन्हा तुम्हाला हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात संजय स्मृती चषकामध्ये पाहायला मिळतील। चला स्पर्धेतील दुसरा सामना असेल, पहिल्या दिवसातील दुसरा सामना जय सावराई एलकुंदे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल संजय स्पोर्ट सावत। म्हणजे आयोजक संघ तुम्हाला पहिल्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल। अजित पाटील आता तुमचा मान आहे, या। चला पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना पहिल्या दिवसातील आपण लॉट्स या ठिकाणी ओपन करतोय। गावदेवी स्पोर्ट नानकर आणि त्यांच्या विरोधात संघ असेल शिवशक्ती लोणार। चला काकडे साहेब तुम्ही पुढे, आता काकडे साहेबांना मान देऊया। चला पहिल्या दिवसातील हा चौथा सामना असेल अनु स्पोर्ट लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ असेल योगेश 11 आमने बी। अनु स्पोर्ट लोणार, योगेश 11 आमने बी। आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच मेहर 11 बाबगाव, तुम्हाला संघ 27 तारखेला खेळताना पाहायला मिळेल। आणि गावदेवी स्पोर्ट बाबगाव, ओ माय गॉड, एकाच जंगलातील 2 वाघ एकमेकांच्या विरोधात। चला पहिल्या दिवसाची आपण लॉट्स पाडलेले आहेत। आता डे क्रमांक 2 सामना सुरू ठेवायचा आहे, सामना सुरू ठेवा। डे क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना असेल योगेश 11 आमने ए संघाच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे। व्हॉट अ मॅच, मॅच ऑफ द आफ्टरनून, आय थिंक मॉर्निंग। दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना जय हनुमान खांडवल ब आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी येवई। जय हनुमान खांडवल ब विपक्ष गावदेवी येवई। चला डे 2 मधील तिसरा सामना पहिल्या फेरीतील चला नक्षत्र चौधरपाडा ए सिनियर आणि त्यांच्या विरोधात संघ असेल श्री गणेश जांभूलपाडा। नक्षत्र एंटरप्राइजेस ए विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा। चला डे क्रमांक 2 आणि हा चौथा सामना वीरेन स्पोर्ट भावाले आणि आई एकविरा स्पोर्ट सांगे। चला जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोड यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात संघ आहे विकी स्पोर्ट चौदरपाडा। चला आपण तिसऱ्या दिवसाचा ड्रॉ इथे ओपन करूया। चला तुषार भंडारी 2 चिठ्ठ्या आपण काढा। चला चला आपल्याला मान देतोय आई काल भैरवी वालशीन आणि विरोधात संघर्ष जाणू स्फुट इताडी ए। जानू स्फुट इताडे आणि आई काल भैरवी वालशीन जानू स्फुट इताडे ए दैवत वेलीकर यांचा संघ असेल। चला
दुसरा सामना असेल रोशन स्पोर्ट मुठवल आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल जय अंबिका देवरुंगपाडा अर्थात ऋतिक गोडे यांचा संघ असेल. जय अंबिका देवरुंगपाडा ऋतिक, जय अंबिका देवरुंगपाडा ऋतिक. दिलीप गोडे या, आपण पुढे या. चला, या विभागाचे लेजंड खेळाडू आहेत आणि आपल्या फिरकीच्या जाल्यामध्ये त्यांनी फलंदाजांना बाद करणारे असे हे गोलंदाज, नामचिन्ह गोलंदाज, त्यांना आपण मान देऊया. जय हनुमान इताडे आणि जानुस्पर इताडे बी. हो हो हो, फिर से एक बार जानुस्पर इताडे बी वर्सेस जय हनुमान इताडे. याचा रॉकी 2 चिट्या काढा. जय झोटिंग देवरुंग आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी स्पोर्ट वालशीन, वॉर ऑफ टायटन्स. आणि पहिल्या दिवस आय थिंक तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल. हो हो, अभिषेक पन्ना फटा हुआ है. 8-11 किरवली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल स्वामी समर्थ सोनाले. तर 3 दिवसाचे ड्रॉ आपण ओपन केलेले आहेत आणि सुपर संडे मधील 8 संघ असतील. पहा, मी पुन्हा सांगतोय, 2 संघ जर ऍड झाले तर शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा 10 पूल असेल. जर 2 संघ आले नाहीत तर मात्र शेवटच्या दिवसामध्ये फक्त 8च संघ खेळले जातील. चला, पहिला सामना असेल A1 जोडी आमनेपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय हनुमान चौदरपाडा. असं वाटतं की एकामेकाला पाडणारच आहेत हे संघ. NK स्पोर्ट खांडवल दुसरा सामना NK स्पोर्ट खांडवल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल मकरंद स्पोर्ट मुठवल. तिसरा सामना असेल न्यू आई एक्विरा स्पोर्ट सावध आणि विरोधात संघ असेल पवन पुत्र पिसे. आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना संजय स्मृती चषकामध्ये जय सावरदेव किरवली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल बाल गोपाल सोनालेपाडा. तर पहा, या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला ऍडजस्टमेंट मात्र केलं जाणार नाहीये. ज्या दिवशी तुमचा सामना आहे, जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला पोहोचायचं आहे. आणि पहा, फक्त संजय स्मृती चषकामध्येच नव्हे तर इतर जेवढ्या स्पर्धा होतील आपल्या असोसिएटमध्ये त्या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाला ऍडजस्टमेंट केलं जाणार नाहीये. हा 7 स्टारचा शेवटचा आणि लास्ट नियम आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक ओमी सुतार. आपण सामनावर देणार आहोत. योगेश आलेले आहेत आणि या इनिंगसाठी बहारामजी मेहर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे, जबरदस्त इनिंग योगेश पाटील जी पाहायला मिळाली. सो वेल प्लेड योगेश. आणि आज पाहिलं तर या सत्रामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. चौकारांचा किंग म्हणावा लागेल योगेशला. सो वेल प्लेड. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपल्या सोबतीला असतील ओमी सुतार. थँक्यू.